नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतापराव डायनिंग टेबलकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे सगळं काही सायली किचनमधून पाहत असते. तर त्यानंतर प्रतापराव सोप्याजवळ शोधत असतात. तर आता त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि प्रतापरावांना म्हणते, बाबा तुम्ही हा पेपरच शोधत आहात ना? मला माहीत आहे तुम्ही पेपरच शोधत आहात. तर आता प्रतापराव सायलीला विचारतात, परंतु हा पेपर वाचणार कसा? कारण माझा चष्माच कुठे सापडत नाही आहे. परंतु प्रतापरावांचा चष्मा हा प्रतापरावांच्या डोक्यावरच लावलेला असतो आणि हे सगळं काही दृश्य लांबूनच अर्जुन पाहत असतो. तर त्याचवेळी आता सायली त्यांच्या डोक्याचा चष्मा काढते आणि म्हणते, बाबा हा घ्या तुमचा चष्मा. तर प्रतापराव हसू लागतात आणि म्हणतात, का हे? याला म्हणतात काकेत कळसा आणि गावाला वळसा. सगळे काही सत्तरीचे परिणाम आहेत. तर आता सायलीसुद्धा हसू लागते. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनलाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणू लागतो, तू सांगितलेस तसंच अगदी झालं आहे. आता मी रविराज सरांना लेटर पाठवतो. तर आता अर्जुन म्हणतो की हो आत्ताच पाठव. तर दुसरीकडे रविराज सरांच्या घरी लेटर आलेलं असतं. तर त्याचवेळी रविराज सर म्हणू लागतात की हे लेटर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पाठवलं आहे. आता लेटर वाचल्यानंतर त्यांनाही धक्का बसतो. तर प्रिया विचारते, काय झालं बाबा, कसलं लेटर आहे? तर आता प्रतापराव प्रियाला म्हणू लागतात, आपण कोर्टासमोर असं सांगितलं होतं की तुझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे आणि म्हणूनच तुझी चौकशी होऊ नये. परंतु अर्जुनने आता आपल्याला असं लेटर पाठवलं आहे की तुझी चौकशी होणार, तीही सायकॉलॉजिस्टच्या निरीक्षणाखाली. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला चांगलाच धक्का बसतो. आता अर्जुनच्या या खेळीमध्ये प्रिया कशाप्रकारे अडकेल आणि आता तरी सत्य कबूल करायला तयार होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.